मी माझ्या भाषेत तहसीलदारांना पण बोललो. कातकरी, आदिवासी, कोळी, स्थानिक आणि शोधून त्या मुलाची तुम्ही इंटरव्ह्यू ऐकली असेल का? आदिवाशांकरता चळवळ करणाऱ्यांची मुलगी उभी आहे म्हणून आम्ही यावेळी तिला मदत केली. आणि अशा परिस्थितीत त्यांनी कोणाला मदत केली याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. उत्तर माझ्या भाषेतच मिळेल. असे म्हटलं जातं जे हितेंद्र ठाकूरांना जमलं नाही ते वसईच्या आमदारांनी करून दाखवलं असं एक बोललं जाते. काय सांगा? आणि महिला लोकांना शिव्या पण घातले, तुम्ही व्हिडिओ पाहिला असणार. संस्कृती, सुसंस्कृत पक्ष, त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. घोडा मैदान नजदीक है, वक्त आने पे सबके जवाब मिलेंगे और करारे मिलेंगे. यहाँ पे ऐसा ही कहा जाता है कि सतीश ठाकुर को यहाँ पे विधान परिषद का उम्मीदवार दी जाएगी. अच्छी बात है ना, अच्छी बात है, मुझे मालूम नहीं. आपकी जो एक 71 जो वोट है वो लेने के लिए 71 नहीं, मेरे साथ राष्ट्रवादी भी है, कम्युनिस्ट भी है, सब हम एक साथ हैं. कितने वोट आपके पास है? काय केले मुझसे बोलने का है ना. डिसाइडिंग फैक्टर हम लोग है. लेकिन यहाँ पे आपको भाजपा ने भी बुलाया है क्या? उन्होंने उनसे कुछ बातचीत हुई है क्या? घोड़ा मैदान नजदीक है. फाटक काय के लिए मिलने आए थे, क्या बातचीत हुई? अरे हर आदमी मिलता है मुझे इलेक्शन को. आपने विधान परिषद राज्यसभा के वक्त देखा था, बड़े बड़े नेता आते थे, बाहर बैठता था मैं उस वक्त. तो मदद मांगने ही आते, मदद करने नहीं आते. कोई भी मदद करने आता नहीं, मदद मांगने ही आते. इस बार आप उनकी मदद मांगेंगे अपने लिए? कि आप आने वाले समय में हितेंद्र ठाकुर आमदार दिखेंगे, क्षितिज ठाकुर? हितेंद्र ठाकुर की कोई इच्छा नहीं है आमदार बनने की. जब भी आऊंगा चुन के आऊंगा. घोडा मैदान जवळ आहे, बघू. आपण जो सकाळपासून जे चर्चा सुरू आहे, विधान परिषदेची जागा आहे क्षितिज ठाकूरला मिळाल, काय त्याच्या संदर्भात झालेलं आहे? इथे बैठकी झाली, ती कधी झालेली? मी काय बोललो? घोडा मैदान जवळ आहे. थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? पण एकूण 71 मतं जी आपली आहेत त्या मतासाठीची जी बेरीज सुरू आहे, यासाठी हे चर्चा आहे का क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची आपली काही चर्चा झाली का? 71 मतं नाही. राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत. म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत. काळजी करू नका तुम्ही, काळजी करू नका. 38 मतं आहेत. राष्ट्रवादी पवार साहेबांचं आहेत ते. कम्युनिस्टांची 6-7 मतं आहेत. आणखीन काही आहेत अपक्ष, हे बऱ्यापैकी आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. भाजपाकडून तुम्हाला बोलवणं आलंय का? मी काय बोललो? घोडा मैदान जवळ आहे. काल रवींद्र पाटील यांनी आपली भेट घेतली. या भेटीमध्ये 2 दिवसापूर्वी भेटले. काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, तरी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो बरोबर आहे ना. ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहताना मदत करा म्हणून?
घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार. प्रश्नच नाही. आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो. बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणणं आहे त्याचं काय? परिषद असेल, पक्ष या- विलिनीकरण पक्ष होणार असेल. विलिनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या. होणार विलिनीकरण? आगे आगे देखो होता है क्या. परंतु असंही हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का ह्याचे समजायचे? आगे आगे देखो होता है क्या. एकनाथ शिंदे बरोबर बोलणं काय झालं काय फोनद्वारे? एकनाथ शिंदे मी आता निघालोय. ठाण्याला. कुठे ते नाही माहिती. शिंदे मी साहेबांना निघालोय. तुमच्याकरता मी इकडे आलो, नाही तर परस्पर जाणार होतो. शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत का आता ते? शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत? मी काय बोललोय, आता निघालोय. काही विरोधकांची या बातमीनंतर रात्रीची झोप उडाली काय? मला माहित नाही. या प्रभाग समितीच्या निवडणुका ज्या रखडल्या आहेत या संदर्भात काही वाटाघाटी होऊ शकतात असेही चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? होतील ना. प्रभाग समिती काय, उद्याला आम्ही कोर्टात जाऊ. तो अधिकार आमचा आहे, महापालिकेचा आहे. आम्ही कोर्टात जाऊन घेऊ. त्याची चिंता नाही काय करू. ठाणे बँकेचं इलेक्शनही होऊ घातलेलं आहे, त्याबद्दलही काय आहे का तडजोड वगैरे? ठाणे बँकेच्या इलेक्शन मध्ये आपलं वर्चस्व असतो, हम्म? ठाणा बँकेमध्ये वर्चस्व असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदे काय मदत मागितली का? तो एक आहे काय? सगळेच पक्ष तिकडे आम्ही एकत्र आहेत. मुंबईकर, अमित घोडा हे शिवसेनेचे आहेत, तुम्हाला माहित नसेल तर. शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. निलेश भोईर आणखीन कोणतरी काँग्रेसचे आहेत. तलासरी मधून कम्युनिस्टांचा डायरेक्टर आहे. आणखीन कोणता पक्ष बाकी राहिलाय? भाऊ कुराडे बीजेपीचे आहेत. हे सगळे पॅनल मध्ये असतात. त्याच्यामुळे तिकडे पक्षीय, ती माझ्या पक्षाची याच्या पक्षाची असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बँक याच्यावर किसन कथोरे जे बीजेपीचे आमदार आहेत त्यांचा उपाध्यक्ष आहे आता बँकेवर. किसन कथोरे बरोबर असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा बँक आणि राजकारण कोणताही पक्ष हा विषयच येत नाही. पण मतांची जर गोळाबेरीज केली तर आपल्याकडे किती मतं आहेत? काय बोललो, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, आणखीन काही असे आम्ही सगळे एक आहोत. कितीपर्यंत जाईल तेवढं? दाखवू ना वेळेवर. असंही होऊ शकतं की इथे क्षितिज ठाकूर अर्ज दाखल करतील आणि इतर पक्ष क्षितिज ठाकूरांना पाठिंबा देतील. आणि मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. पण भरतील का ते अर्ज भरतील का? राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. अर्नाळ्याला घरात तोडली. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? अरे कमाल आहे, घोडा मैदान जवळ आहे. भूमिका करू स्पष्ट वेळेवर. पण सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या प्रत्येक वेळी निवडणुकीचा जर अनुभव घेतले तर जसं की प्रहार संघटनेनं या सगळ्या तडजोडी खात्यात स्वतःचा पक्ष विलीन केला. सकाळपासून जी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीवरती पक्ष विलीन करण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका ह्या सगळ्या जर एकंदरीत गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले अप्रत्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करताय. घोडा मैदान जवळ आहे. पण जर अशी शक्यता आता लेखी बहुजन विकास आघाडीला सीट देतात तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार हवे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो. कोणताही बाप.
माझं काही क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठिंबा. तर काय सांगाल या ठिकाणी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. सतीश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल? नुसतं महाराष्ट्र राज्य नाही तर देशाने पाहिलं की शब्दाला जागणारा नेता म्हणजे सन्माननीय शिंदेसाहेब आहेत. आणि शिंदेसाहेबांच्या कामाची पद्धत, त्यांच्या कामाची लय बघून या देशामधले, राज्यामधले अनेक लोक शिवसेनेत येण्यात इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगाचा एक भाग असू शकतो. असंही सांगितलं जातं की रवींद्र फाटकांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली आहे आणि ही गणित जे आहे जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत, काय सांगाल? रवींद्र फाटक हे विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेचे आणि विभागीय नेते म्हणून पक्षांची जबाबदारी आहे, संपर्क प्रमुख विभागीय नेते आहेत ते. तर त्या अनुषंगाने ही निवडणूक आहे, तर त्यांच्या जिल्हा असल्यामुळे त्यांच्या या भेटीगाठी होत असतात. यामध्ये काय बहुजन विकास आघाडीला जसं प्रहारचं विलिनीकरण झालं तशी बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण होणार आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? तो विषयाची मला कल्पना नाही. तो सन्माननीय शिंदेसाहेब आणि कोण असतील त्याच्याशी संबंधित ते असतील, मला त्याची काय कल्पना नाही.